हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि बघता बघता गणपती बाप्पांचे आगमन होऊन 8 दिवस झाले. अजूनही काही धावपळींमध्ये बऱ्याच जणांना गणपती बाप्पांची मनासारखी सेवा करायला जमली नाही, असं जर तुम्हाला मनोमन वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. कारण तुमच्यासारखीच माझी पण खूप धावपळ झाली. कारण गणपती बाप्पा आले त्यानंतर आपल्याला गौरीची सगळी तयारी करायची होती. गौरींना पदार्थ वेगवेगळे, साड्या, त्यांचं आवरणं, या सगळ्या गोष्टींमध्ये 3-4 दिवस कसे गेले कळालेच नाही. म्हणूनच आता जे काही आपल्याकडे 1-2 दिवस राहिलेले आहेत, तुम्हाला कोणते स्तोत्र, मंत्र म्हणायला जमलेले नाही आहेत, कोणत्या तुमच्या इच्छा होत्या की अमुक अशा प्रकारे मी तुमची सेवा करील, ते जमलेले नाही आहे तर नाराज होऊ नका. मी तुम्हाला अतिशय सोपे असे कोणते नैवेद्य, कोणत्या खाण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या जरी तुम्ही मनोभावे अर्पण केल्या, तर गणपती बाप्पा तुमच्यावरती अतिशय प्रसन्न होणार आहेत. आणि पदार्थच अर्पण केल्यानंतरच प्रसन्न होतील का? तर असं काहीच मनात आणू नका. गणपती बाप्पांना मनोभावे तुम्ही जे काही बनवले ते देखील तुम्ही दुर्वा ज्या आहेत 2 दुर्वा त्यावर ठेवून जर अर्पण केल्या, तरी ते नैवेद्य गणपती बाप्पांना अतिप्रिय असतात. पण त्यातल्या त्यात आपल्या मनाला असं वाटतं ना, की आपण गणपती बाप्पांना काय वेगवेगळं खाऊ घालू शकतो, काय बनवू शकतो. तर त्यासाठीच आज मी तुम्हाला सांगणार आहे, की नाही झालं काही मोठमोठे तुम्हाला स्तोत्र, मंत्र, जप, साधना, तरी देखील तुम्ही गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालून खुश जरूर करू शकता. चला तर मग बघूया काय असणार आहे आपले हे पदार्थ. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल, अजून सबस्क्राईबच केलेलं नाही आहे, तर जरूर सबस्क्राईब करा. कारण येणाऱ्या अशाच नवनवीन गोष्टींची जी माहिती आहे, दसरा आहे, नवरात्र आहे, दिवाळी, काही गुप्त उपाय देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे मी उपाय करते. तर त्यासाठी तुम्ही आपल्यासोबत जरूर जॉईन व्हा आणि एक परिवाराचा आपल्या सदस्य बना. चला मग बघूया की काय असणार आहे आपल्या गणपती बाप्पांना या शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये विसर्जनाच्या पूर्वी काय त्यांची सेवा करू शकतो. आता करायचं काय आहे आपल्याला? मोदक तर सगळ्यांनाच माहिती आहेत की गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. पण याशिवाय त्यांना मोतीचूर लाडू, बेसनाचे लाडू, खीर, कलाकंद, केळ, नारळाचे जे असतात, छोट्या-छोट्या फुलक्या किंवा पोळ्या बनवतात ते, पुरणपोळी अतिशय प्रिय आहे. यामुळे बाप्पा लगेचच प्रसन्न होतात. तर आपल्याला काय करायचं आहे, जो बेसनाचा लाडू आहे आपण घरात देखील बनवू शकतो. अगदी 5 किंवा 11 लाडू तुम्ही बेसनाचे घरामध्ये बनवू शकता व ते अतिशय असे प्रिय असणारे लाडू तुम्ही गणपतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अर्पण करायचा आहे किंवा मनोभावे गणपतींची जी काय आहे सेवा झाली नाही म्हणून निदान तुम्हाला खाण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या तरी मी अर्पण करूच शकते नक्कीच, असं म्हणून तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. या बेसनाच्या लाडूमुळे आपला गुरुग्रह देखील स्ट्रॉंग होतो आणि गुरुचे पाठबळ मिळते. मोतीचूर लाडू सगळ्यांनाच माहीत आहे, अनेकांना देखील खूप आवडतो. विघ्नेश्वर गणपतीचा नैवेद्यच मानला जातो हा मोतीचूर लाडू. त्यामुळे गणपती बाप्पांना खूपच पसंत आहे हा. म्हणूनच मोतीचूर लाडूंचा जो मान आहे तो आपण आपल्या गणपती बाप्पांना देखील नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. आणि मी तुम्हाला बघा गणपती येण्या अगोदर बुधवारचे व्रत सांगितले होते, 7 बुधवार. तर तुम्ही यानंतर देखील गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर देखील 7 बुधवार कंटिन्यू तुम्ही मध्येच कोणताही खंड न पाडता या मोतीचूर लाडवांचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. यामुळे सगळ्या प्रकारच्या मनोकामना तुमच्या पूर्ण होतातच होतात. हा अनुभव एकदम खास आहे सगळ्यांचा. ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं आहे, शेअर केलेलं आहे त्यांच्याबरोबर. आणि जरी नाही तुमचा झाला 7 बुधवारमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुभव किंवा इच्छा, तर त्या इच्छामध्ये येणारे अडथळे, मार्ग गणपती बाप्पांनी समूळ नष्ट केलेले असतात आणि जी सुरुवात झालेली असती ती निर्विघ्नपणे ते कार्य पूर्ण करण्याची सुरुवात झालेली असती. त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते. धनप्राप्तीचे मार्ग देखील मोकळे होऊ लागतात. धनप्राप्तीकरिता खीर देखील तुम्ही अर्पण करू शकता.
खीर जेव्हा अर्पण करतोय आपण त्यामध्ये केसराच्या 1-2 काड्या आणि खडीसाखर तुम्ही नक्की खिरीमध्ये अर्पण करा. म्हणजे मिक्स करा आणि मग ती खीर तुम्ही नैवेद्याला वाटीमध्ये, ताटामध्ये वगैरे भरून अर्पण करू शकता. या ज्या घरामध्ये कलाकंद बुधवारीच तुम्ही मी जे सांगते ते बुधवारी खास करून तुम्ही अर्पण करा. नाही जमले तर या 2-3 दिवसामध्ये तर अर्पण कराच. पण बुधवारी शक्यतो प्रयत्न करा. बुधवारी गणपतीला जर तुम्ही कलाकंदाचा भोग अर्पण केला, कलाकंदाचा नैवेद्य दाखवला, तर माता लक्ष्मी तर प्रसन्न होतेच. याशिवाय घरात कधीच धनधान्याची कमी राहत नाही. म्हणूनच तुम्ही हा नैवेद्य जरूर अर्पण करा, जसं तुम्हाला जमेल आर्थिक कुवतीनुसार. गणपती बाप्पांना गूळ घ्यायचा आहे आपल्याला. गुळावरती शुद्ध तूप गाईचं ते घालायचं आहे आणि तो गुळाचा खडा गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. यामुळे देखील गणपती बाप्पा अतिप्रसन्न होतात आणि जो काही बुधग्रह, बुधाची जी स्थिती आहे आपल्या पत्रिकेतील ती कमजोर असेल, तर ती तुमची निघून जाते. यासोबतच बुधवारीच तुम्ही केळाचा देखील नैवेद्य अर्पण करू शकता. घरामध्ये बरकत आणण्यासाठी हे उपाय अगदी तुम्हाला चांगले गुण दर्शवतात किंवा अनुभव देतात. गणपती बाप्पांचा आशीर्वाद लवकरात लवकर प्राप्त करून देतात. यासोबत नारळ जो आहे तो अखंड नारळ अर्पण करा शेवटच्या दिवशी, विसर्जनाच्या दिवशी. नदीमध्ये तो नारळ आपल्याला प्रवाहित करायचा आहे, फोडायचा वगैरे नाही आहे किंवा फोडला तरी तिथे जे आहे त्यांना प्रसाद वाटून बाकीचा नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. कारण नारळ हे लक्ष्मीचं फळ मानलेलं आहे. श्रीफळ असं म्हटलं जातं. यामुळे घरामध्ये तुमच्या धनवर्षा अखंडित होत राहते. कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने थोडा पैसा घरी येत राहतो. पुरणपोळी तर अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पांना. म्हणूनच पुरणपोळी तुम्ही बनवून एकदम श्रद्धेने, मनोभावे तुम्ही अर्पण करा आणि गणपती बाप्पांना खाऊ घाला. तुमची निश्चितच कितीही कठीण इच्छा असू दे, अशक्य अशी, ती गणपती बाप्पा जाताना त्यातले विघ्न नष्ट करून पूर्ण करून जातातच. या पुरणपोळी नैवेद्यामागे अशी मान्यता आहे की गणपती बाप्पा रिद्धी-सिद्धीसोबत पूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये अखंडितपणे वास्तव्य करतात आणि त्यांच्या कृपेचा अखंडितपणे वर्षाव करतात. म्हणूनच गणपती बाप्पांना आवडीचे हे जे पदार्थ आहेत त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही जरूर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही अर्पण करा आणि धनप्राप्तीशिवाय तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत, मनोवांछित इच्छा त्या पूर्ण करण्याकरिता या साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात मी, ज्या कोणीही आपण सहज ज्या अर्पण करू शकतो गणपती बाप्पांना. फक्त जो नैवेद्य अर्पण करतोय तेव्हा तुम्ही 2 दुर्वांची काडी त्या नैवेद्यावर ठेवायला विसरू नका. दुर्वांशिवाय गणपती बाप्पा नैवेद्य ग्रहण करत नाहीत. हा महत्त्वाचा पॉईंट प्रत्येकाने लक्षात ठेवावा आणि हे नैवेद्य मनोभावे अर्पण करावे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.